नमस्कार. अगदी घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये बनवूया एक सॉफ्ट आणि स्पॉन्जी नाश्ता. तर हा नाश्ता अतिशय सॉफ्ट होतो. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी दही घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना गाठी राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण असं मिक्स करण्यासाठी याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर यावरती झाकण ठेवून मुरण्यासाठी साईडला 5 मिनटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, पुदिना, चवीप्रमाणे मीठ, जिरं आणि खूप अशी कोथिंबीर घेऊन 2 चमचे पाणी घालून मिक्सरला फिरून याची छान अशी चटणी बनवून एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवायची आहे. तर बनवलेलं बॅटर पैकी थोडं थोडं बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते फिरून घ्यायचं आहे. अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं. तर सर्व बॅटर असं मिक्सरला फिरून घेऊन पुन्हा ते भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. छान असं विकच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की त्यातील थोडंसं बॅटर आपण एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. तर साधारणतः अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. बघू शकता. तर त्यातील 1/3 बॅटर एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला नाश्ता सेट करायचा आहे त्या भांड्याला किंवा ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. मध्ये कढईला छान असं ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊया. आणि इकडे गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्या कढईमध्ये एक स्टँडही ठेवून द्यायचं आहे. तर थोडं बॅटर साईडला काढलं होतं. त्यामध्ये 1 इनोचं सॅशे घेतलेलं आहे लेमन फ्लेवरचं. त्यापैकी 1/3 इनो सॅशे यामध्ये घालून ते मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये घालायचं आहे आणि छान असं सेट करून ते ताट आपण लगेचच कढईमध्ये ठेवणार आहोत. थोडेसे बबल काढून घ्यायचे टॅप करून आणि लगेचच यामध्ये ठेवायचं. तर गॅस हवेने विझला होता म्हणून तुम्ही पुन्हा चालू करते. पाणी कढईमध्ये उकळत आहे. तर ताट व्यवस्थित ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा तर नाश्त्याचं ताट बाहेर घ्यायचं आणि राहिलेल्या बॅटरपैकी पुन्हा अर्धा बॅटर छोट्या पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये हिरवी चटणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि उरलेल्या विनोपैकी पुन्हा अर्धा विनो त्यामध्ये घालून त्यावरती थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचाभर पाणी घालून मिक्स करायचं आणि हेही बॅटर ह्या नाश्त्यावरती घालायचं आहे आणि सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर या चटणीमुळे नाश्त्याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि असा छान असा चविष्ट असा नाश्ता होतो. पुन्हा कढईमध्ये ठेवायचं आणि वरती झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा नाश्त्याचं ताट बाहेर घ्यायचं आणि उरलेल्या बॅटरमध्ये राहिलेला शिल्लक इनो घालून फेटून घ्यायचं आणि तेही यावरती घालायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे एकसंध. वरतून असा पांढरा लेअर छान असा खूप असं सुरेख दिसेल आणि पुन्हा हे ताट आपण कढईमध्ये ठेवून देणार आहोत. त्यावरती पुन्हा झाकण घालायचं आहे आणि आता 10 मिनटं हे आपण वाफवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर नाश्त्याचं ताट बाहेर घेतलं, तो थंड करून घेतलं. तर आता त्यावरती एक तडका बनवूया. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग आणि शेवटी थोडेसे तीळ घालायचे. हा तडका त्या नाश्त्यावरती घालायचा आहे
आणि चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरवून घ्यायचा। नाश्ता पूर्णपणे थंड झालेला आहे। सगळीकडे असं पसरवून घेऊन तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे पीस करू शकता। तर तुम्ही नाश्ता कट करून घेत आहे। बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा नाश्ता झालेला आहे। तर छान असा कट करून घेऊया। तर हा नाश्ता बघा किती सुंदर असा झालेला आहे। तुम्हाला मी काढून दाखवत आहे। बघा एकदम स्पॉन्जी असा नाश्ता झालेला आहे। तर ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। सॉफ्ट आणि स्पॉन्जी बघा किती सुंदर असा नाश्ता। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।